नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीचं क्लाउड किचन बंद पाडण्याचा वल्लरीने डाव रचलेला आहे आणि तिला काहीही करून ईश्वरीचं क्लाउड किचन बंद पाडायचं आहे आणि त्यासाठी तिची नाटकं चाललेली आहेत. तर आता अर्णव ईश्वरीच्या मदतीला कसं धावून जाणार, हे सगळं कसं मॅनेज करणार, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अर्णव मीटिंगसाठी बसलेला आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता अर्णव सांगत असतो की मिस इंदोर, हे आजचं डील खूप महत्त्वाचं आहे, ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. ताईशी तुझं बोलणं झालेलं आहे का? ताईचं काय म्हणणं आहे? तेव्हा ईश्वरीला ते आठवतं जेव्हा ती अंजलीला सांगायला गेलेली असते. तिथे अंजलीला जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा अंजली म्हणत असते की म्हणजे तुझी आणि अर्णवची अशी इच्छा आहे का या बोर्ड मीटिंगला मी येऊ नये? पण ईश्वरी काहीच सांगत नाही अर्णवला, शांतपणे तिथं उभी राहते. कारण अंजली कशी बोलली हे ईश्वरीला चांगलंच माहिती असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणजे अर्णव म्हणतो की ठीक आहे, म्हणजे ताई मीटिंगला येते ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. आणि ईश्वरीने अर्णवसाठी ब्लॅक कॉफी आणलेली असते आणि ती ब्लॅक कॉफी सुद्धा दिलेली असते. आता अर्णव इकडे प्रेझेंटेशनच्या साठी शिर्केला विचारत असतो. शिर्केला म्हणत असतो की सांगा मला प्रेझेंटेशनचं काय झालेलं आहे आणि प्रेझेंटेशन रेडी आहे ना? तेव्हा ईश्वरी सुद्धा हो म्हणत असते. आणि मग तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, अहो माझा पदर अडकलेला आहे. तेव्हा साडी असं ती बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर, आउट ऑफ माइंड, म्हणजे कळतंय का तुला हे सगळं काय चाललंय? मीटिंग सुरू होती आणि तुझं काय चाललंय? तेव्हा तर शिर्केने सांगितलेलं असतं की इन्व्हेस्टर जॉईन झालेले आहेत. आता मात्र अर्णव ईश्वरीचं डोकं खाली दाबतो आणि टेबलाच्या तिथं तिला बसवतो, कारण मीटिंग तर सुरू झाली आहे. आता काय करायचं? इकडे अर्णवने आता मीटिंगला सुरुवात केलेली आहे. प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवत आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी मात्र बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता इथून गेलं पाहिजे. आणि ईश्वरीच्या साडीचा पदर त्या व्हीलचेअरच्या पायाखाली अडकलेला असतो, त्या व्हीलच्या खाली अडकलेला असतो. ईश्वरी तो पदर काढण्याचा प्रयत्न करत असते. इकडून अर्णव मात्र तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर अंजली सुद्धा मीटिंगला आहे. ह्या मीटिंगच्या सगळ्या गोष्टी पाहत असतात, पण प्रेझेंटेशन मात्र रेडी नसतं. प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो. अर्णव सांगत असतो की एक मिनिट, मी प्रेझेंटेशनचं बघतोय. तो शिर्केला विचारतो काय झालंय, प्ले का होत नाहीये ते? म्हणजे प्रेझेंटेशनच्या पीपीटी आहेत त्या प्लेच होत नसतात. नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते मात्र कळत नसतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे ईश्वरी मात्र शांत बसतच नाहीये. तिची मात्र वळवळ 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 सुरू झालेली असते. आणि मग मात्र ईश्वरी काही केल्या, मला इथून बाजूला निघायचं आहे एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि ती मात्र तिथून स्वतःचा पदर काढण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्णवने आता जेव्हा ईश्वरीने तो पदर ओढलेला असतो त्या क्षणी ती कॉफी जी आहे, अर्णवचा धक्का लागतो, त्या कॉफीचा मग पालता होतो आणि ती कॉफी अर्णवच्या अंगावर सगळी येऊन सांडलेली असते. आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो. अर्णव चिडलेला असतो, मीटिंग म्यूट केलेली असते आणि अर्णव तिला म्हणतो तुला कळत नाही का हे सगळं काय चाललंय? एकतर प्रेझेंटेशन तिथे रेडी होत नाहीये, प्रेझेंटेशन सुरू होत नाहीये आणि ईश्वरीने हा गोंधळ घालून ठेवलेला असतो. आता मात्र प्रश्न पडलाय की काय करायचं? आणि त्याचबरोबर इकडे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की एक मिनिट द्या मला. आणि मग प्रेझेंटेशन ऑन करते, तिथं असलेला टिश्यू पेपर घेते आणि अर्णवला तिने विचारलेलं असतं की तुम्ही हे मटेरियल जे आहे ते अँटीस्टेन मटेरियलचा शर्ट घातलाय ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, म्हणजे सात्विक फॅशनचंच हे फॅब्रिक आहे. आणि ईश्वरी म्हणते की मी मिसेस ईश्वरी अर्णव राजू शिर्के, मला तुम्हाला एक आता लाईव्ह डेमो द्यायचा आहे. आता या शर्टवरती हा कॉफीचा डाग पडलेला आहे, हे अँटीस्टेन मटेरियल आहे असं म्हणत तिने टिश्यू पेपर ओला करून घेतलेला असतो. आणि त्या टिश्यू पेपरने तो अँटीस्टेनचा म्हणजेच कपड्यावरचा डाग जो आहे तो ईश्वरीने काढलेला असतो. आणि त्याचबरोबर दाखवून दिलेलं असतं की हे मटेरियल एवढं चांगलं आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे ह्या मटेरियलमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की महिलांसाठी ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे असं तिनं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी आता तिने व्यवस्थित अशा एक्सप्लेन केलेल्या असतात. आता मात्र अर्णव पाहत राहतो. अर्णवला खरं तर ही गोष्ट सुरुवातीला पटलेली नसते. ईश्वरी आता हे सगळं बोलते आणि तिथून निघून जाते, त्यांना थँक्यू म्हणते. ईश्वरीने तर त्या कपड्याचा लाईव्ह डेमो दिलेला असतो आणि
इकडे शिर्के आणि अर्णव दोघंही आता पुढची मीटिंग अरेंज करत असतात. आणि त्याचबरोबर ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण तिच्याकडनं काहीच चूक घडलेली नव्हती आणि तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या होत्या आणि ईश्वरीवरती सगळा राग निघालेला असतो असं ईश्वरीला वाटतं. इकडं आता मीटिंग पूर्ण होत आलेली असते. इकडे ईश्वरी रडत आली. वल्लरीला मात्र खूप आनंद झालाय की किती दिवस मी या गोष्टीची वाट बघत होते, फायनली ती गोष्ट आलेली आहे आणि ही रडायला लागलेली आहे. ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे एवढंच या वल्लरीच्या डोक्यात शिजत असतं. आणि ती म्हणते की चला. इकडे अर्णव त्याचबरोबर शिर्के थांबलेले असतात. मीटिंग सुरू आहे. आता डेमो तर दिलेला आहे आणि तिकडून ते सांगतात की खरंच अगदी ब्रिलियंट फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. खरंच तुमचा हे जे काही डेमो दिलेला आहे ते आम्हाला खूप आवडलेलं आहे. खरंच मिसेस राजशिर्केंनी ज्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे आणि खरंच स्पेशली महिलांना हे प्रोडक्ट जे आहे ते जास्त प्रमाणात आवडेल असं सुद्धा सांगितलं जातं. आणि हे डील आपण फायनल करत आहोत, आम्ही इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार आहोत हे सांगितलं जातं. आता अंजली तिथे मीटिंगमध्ये असते. अंजलीला ते विचारतात की मिसेस अंजली तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती. तेव्हा अंजली म्हणते की खरंच काहीच हरकत नाहीये आणि अंजलीने सगळ्यांच्या समोर होकार दिलेला असतो. पण अंजलीचं जे काय वागणं आहे ते वरचेवर बदलत चाललेलं असतं. तिला कळत नसतं की आज ती काय वागते आणि कशा पद्धतीने वागते. तिला जेव्हा राजेशचा खरा चेहरा तिच्या समोर येणार असतो तेव्हा मात्र सगळं सत्य आता समोर येणार असतं. परंतु आता तिला तेवढंच पडलेलं आहे. आणि मग अर्णव म्हणत असतो की खरंच ग्रेट ब्रिलियंट खूप छान गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्णव आता खरंच खुश झालेला असतो. फायनली या गोष्टी आता इथे प्रूव्ह झालेल्या असतात की आज ईश्वरीमुळे हे डील मिळालेलं असतं. ईश्वरी मात्र खाली येऊन रडत बसलेली असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. एकतर सुरुवातीला अंजली त्या पद्धतीनं तिच्याशी बोललेली होती आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. तेवढ्यात शिर्के खाली येतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की मिसेस ईश्वरी मॅडम. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं, झाली मीटिंग. आणि तो म्हणत असतो की गुड न्यूज आहे. अर्णव म्हणतो की मी सांगतो असं म्हणत अर्णव आता पुढे आलेला असतो आणि जी गुड न्यूज आहे ती अर्णवला सांगायची असते म्हणून अर्णव पुढे आलेला असतो. आणि मग शिर्के तिथं असतात. अर्णव म्हणतो की हे डील आपण मिळवलेलं आहे आणि त्याच वेळी ह्या ब्रँडचं नाव काय द्यायचं आहे असं सुद्धा विचारलं जातं. त्या क्षणी अर्णवनं सांगितलेलं असतं की मला आत्ताच सुचलेलं आहे ते म्हणजे ईश्वरी कलेक्शन. म्हणजे ईश्वरीचं नाव या ब्रँडला त्यांनी दिलेलं असतं आणि याचाच राग आणखी सगळ्यांना आलेला असतो. ही न्यूज आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली असते. या ब्रँडला अर्णवने ईश्वरीचं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळं मात्र आणखीनच राग इकडे सगळ्यांच्या मनात भरलेला असतो. पण वल्लरीचं कसं आहे की तिनं स्वतःहून हे सगळं करू शकत नाही. तेव्हा अर्णव ईश्वरीला सॉरी म्हणतो. मला सुरुवातीला वाटलेलं, पण तेव्हा ईश्वरी म्हणते की इट्स ओके, इथनं तो बनता आहे ना. आणि मग ती म्हणते द्या इकडे तो कॉफीचा मग. आता अर्धी कॉफी तर सांडली, अर्धी राहिलेली आहे, मी दुसरी बनवून आणते. आणि जाताना ईश्वरी त्या कॉफीतले काही जे ठेंब आहे, जे शिंतोडे आहे ती अर्णवच्या कपड्यांवरती उडवते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे काय चाललंय. इकडे वल्लरीला आता काम महत्वाचं करायचं आहे. ते म्हणजे वल्लरीच्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे ईश्वरीच्या बद्दल अंजलीच्या मनामध्ये विष पेरायचं. तेवढंच तिचं महत्वाचं काम असतं आणि ते करण्यासाठी ती सज्ज असते. ती वल्लरी येते आणि म्हणते तुला माहिती आहे का अंजू, तुला कळत नाहीये, बघितलंस ना. तेव्हा ती म्हणते मला हे पटलेलंच नाहीये, ईश्वरीचं नाव दिलेलं आहे. तेव्हा हे सगळं ऑन दी स्पॉट झालंय असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते तुला असं वाटतं का हे सगळं ऑन दी स्पॉट झालेलं आहे, अर्णव असं काम करतो का. अगं महिनाभर आधी त्याची तयारी सुरू असते, तुला माहीतच नाहीये का. बघ म्हणजे आता ऑफिसमध्ये जे काय घडते त्याबद्दलही तुला कळत नाहीये. आणि तेवढ्यातच इकडे आता राकेशला कळलेलं आहे की ईश्वरीचं नाव एका ब्रँडला दिलेलं आहे. त्यामुळे राकेश म्हणतो की चला मला आयती संधी मिळालेली आहे, आता अंजलीचे कान भरले पाहिजे. मग तो अंजलीला कॉल करतो. अंजलीला विचारू लागतो की बरी आहेस ना तू, व्यवस्थित आहे ना तब्येत वगैरे. म्हणजे आता किती नालायक माणूस आहे हा, इकडे मजा मारत बसलेला आहे एका मुलीबरोबर आणि भांडणं लावायची म्हणलं की हिला ह्याला वेळ मिळतो. आणि त्याने मात्र अंजलीला कॉल केलाय आणि अंजलीला तो म्हणू लागतो की अगं हे काय ऐकतोय मी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता अंजली म्हणत असते की हो आत्ताच झाले ते. तेव्हा राकेश म्हणू लागतो की हे बघ अंजली, ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये.
तुला वाटत असेल आज मी काय बोलतोय, पण हे काही योग्य नाही. पहिल्या गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, म्हणजे सुरुवातीला मलाच वाटत होतं की ईश्वरी आणि चिंटू यांचं लग्न व्हावं, पण आता जे काय आज घडतंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की हे घडायला नको होतं. आता मात्र राकेश म्हणत असतो, पण अंजली एक बघ, तुला फक्त ना काही वाउचर दिले जातात, त्याच्यावर सह्या करायला सांगितले जातात, त्या वाउचरवर तू सह्या करत असते. तुला कुठल्या कंपनीतला निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, तू कुठल्याच गोष्टी करत नाहीये. पण बघ, विचार कर, आपल्याला बाळासाठी विचार करणं गरजेचं आहे. त्या प्रॉपर्टीवरती जेवढा अर्णवचा हक्क आहे, त्या कंपनीवरती जेवढा अर्णवचा हक्क आहे, तेवढा तुझाही हक्क आहे. त्यामुळे ते तुलाही मिळालं पाहिजे. मी आपल्या बाळासाठी हे बोलतोय. मी पुन्हा नाही बोलणार, तुला पटणार नसेल तर, असं राकेशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेवढ्यातच रिया तिथे येते आणि राकेश सोबत बोलू लागते. ती राकेशला म्हणत असते की सर्वेश, मला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता सर्वेश म्हणू लागतो की हां बोल ना, काय झालं. तेव्हा मात्र रियाचं असं म्हणणं असतं की मला कायमस्वरूपी तुझ्यासोबतच राहायचं आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की हो, मी तुझ्यासोबतच आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मात्र रिया म्हणते की पण तसं नाहीये रे सर्वेश, तुझ्या लक्षात येत नाहीये. कारण काही गोष्टी बघ ना, तू विचार कर, आपण लग्न करूया, आता उद्याच इथल्या चर्चमध्ये जाऊया आणि आपण लग्न करूया. त्यावरती राकेश म्हणतो, हो अगं, आपली एवढी छान मोमेंट आहे, ती मला खूप चांगल्या पद्धतीने तुझ्यासोबत करायची आहे, एन्जॉय. त्यामुळं मला असं वाटतंय की एवढी घाई नको करायला, आपण छान प्लॅनिंग करूया आणि मग लग्न करूया. खरं तर राकेशला हे लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तिच्याबरोबर मजा मारायची, तिचा पैसा लुबाडायचा. कारण आत्ता आयता पैसा देणारी गोष्ट तर त्याच्याकडे आहे, ती म्हणजे अंजली. त्या प्रॉपर्टीतला हिस्सा त्याला मिळवायचा आहे. हिच्याकडचा पैसा तर हिच्याशी लग्न न करताही लुबाडता येऊ शकतो, कारण तिथे बाळ होणार आहे आणि त्या बाळाच्या नावाखाली त्याला पाहिजे ती प्रॉपर्टी लुबाडता येणार आहे. हे मात्र तेवढंच सत्य आहे. त्याच वेळी इकडे सगळेजण बसलेले असतात. सगळेजण अंजलीचं कौतुक करत असतात. आकाश म्हणत असतो की आपली मार्केटिंग टीम सांगत होती ईश्वरी मॅडम यांना कधीतरी आपल्याकडे पण आणत जावा, कारण त्यांच्याकडे ज्या आयडिया आहेत त्या एकदम ब्रिलियंट असतात. तेव्हा मामा म्हणत असतो की हो ईश्वरी, खरंच खूप कमाल केलीस तू आज मीटिंगमध्ये, खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की यांना जरा जास्तच कौतुक करायची सवय आहे, त्यांच्या मनावर नको घेऊस ग, आणि तू काय एवढं मोठं केलेलं नाहीये, असं तर सांगत असतो. तेव्हा अंजली तेवढ्यात तिथं आलेली असते. आजी म्हणते की मी तुला बोलवायला पाठवणारच होते, बरं झालं तू आलीस. मामा अंजलीला विचारू लागतात की अंजू, तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे आज तू मीटिंगला तूही होतीस ना त्या. आता मात्र अंजली बोलायला सुरुवात करते. अंजलीचं म्हणणं असतं की स्पष्ट सांगू, मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही, कारण ही मीटिंग होती, कॉर्पोरेट मीटिंग होती, गल्लीतल्या बायकांची मीटिंग नव्हती. त्यामुळं अशा पद्धतीनं जे काही केलेलं आहे ते मला पटलेलं नाही. अर्णव म्हणतो, अगं पण ताई, आपल्या इन्व्हेस्टरला ती गोष्ट आवडलेली आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की बरोबर आहे, आवडणारच ना, तोंडावर कोणी नाही म्हणत नसतं, पण ईश्वरीने जे काही केलेलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. कारण माझ्या आईचं नावाचं हे ब्रँड सुरू करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप कष्टाने हा ब्रँड सुरू झालेला आहे, आणि त्या ब्रँडच्या बाबतीत असं जे काही घडलेलं आहे हे चिंटू मला अजिबात आवडलेलं नाही. ईश्वरीला वाईट वाटतं, ईश्वरीला ही गोष्ट पटलेली नसते. ईश्वरीला वाईट वाटत असतं की अंजली जे काय बोलते ह्या गोष्टी तिला कळलेल्या असतात. पण आता मात्र अर्णव म्हणतो की मी पाहतो, आणि मग सगळेजण असतात, सगळेजण आता आपापल्या रूममध्ये जातात. अर्णव अंजलीच्या रूममध्ये येतो आणि म्हणू लागतो की ताई, हे सगळं काय चाललंय तुझं, तू अशी नव्हतीस, उलट मी सिंदूर आणि माझं लग्न व्हावं यासाठी माझ्यापेक्षा जास्त तू उत्साही होती, तुमच्या दोघींमध्ये छान मैत्री होती. तेव्हा अंजली म्हणत असते, पण तूही असा नव्हता ना, कॉर्पोरेट लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलणं, या पद्धतीनं सगळं रिॲक्ट करणं, हे तुला पटतं का रे, आजपर्यंत तू असं केलेलं आहेस का, आणि आज. तेव्हा तो म्हणतो की लकी चाम, तुला कळत नाहीये हे सगळं काय आहे, खरं तर मी सिंदूरमुळे आज आपल्याला हे डील मिळालंय. तेव्हा अंजली म्हणते की काही नाहीये, कारण हे जे इन्व्हेस्टर आहेत ते आपल्याला आज आपल्या कष्टाने मिळालेले आहेत. इतकी वर्ष आपण बिझनेस करतोय, एवढं सगळं करतोय, आणि आज तुला असं वाटायला लागलंय की हे सगळं ईश्वरीमुळे झालेलं आहे. पण तू लक्षात ठेव, इकडे मात्र राकेशला आता रिया मागं लागलेली असते. ती म्हणत असते की चल सर्वेश, आपण जाऊया. तेवढ्यातच मामीचा फोन आलेला असतो आणि राकेशला तो फोन घेणं खूप गरजेचं असतं. इकडे रिया म्हणत असते की आपण एवढ्या लांब सगळ्यांपासून काय येऊन राहिलेलो आहे, आणि तुझं हे सगळं फोन काय चालू आहे. तो म्हणत असतो की 2 मिनिटं थांब. तेव्हा ती म्हणत असते, कर, काय करायचंय ते कर, असं म्हणत ती तिथून निघून जाते. तेव्हा मात्र मामी इकडे म्हणत असते, ती तीच का, पर्पल रेस्टॉरंटमधली. तेव्हा राकेश म्हणतो, महत्त्वाचं बोला, तुमचं काय काम आहे. तेव्हा ती सांगते की माझं एकच काम आहे,
आता ईश्वरीला घराबाहेर काढण्याचा आपल्याला मार्ग मिळालेला आहे. जे मी काय करते ते करायचं सांगते ते करायचं आहे. तुम्ही फक्त अंजलीच्या मनात तिच्याबद्दलचं विष पेरत राहायचं आहे, बाकीचं सगळं मी करते असं म्हणत तिने एक प्लॅन केलेला आहे. आणि इकडे राकेश सुद्धा तयार झालाय. राकेशने प्लॅन ऐकलेला आहे आणि त्या क्षणी फोन कट केलेला आहे, कारण त्याचं काम झालेलं आहे. त्याला काही गरज नाही आता पुढच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करण्याची, त्यामुळे त्याने फोन कट करून टाकलेला असतो. इकडे वल्लरी मात्र म्हणते की काय माणूस आहे हा, काय आहे हे सगळं. इकडे अंजली मात्र विचार करत असते. ईश्वरीच्या डोक्यातनं ते विचार काही केले जात नसतात, कारण अंजलीताई असं का बोलल्या, म्हणजे अंजलीताईंनी असं बोलायची गरज काय होती, असं सगळं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ईश्वरीला वाईट वाटत असतं की अंजलीताईंनी, म्हणजे याच्या आधी अंजलीताई असं कधीच नव्हत्या. अर्णवला मात्र आज ही गोष्ट लक्षात आलेली असते की ताई जे मी सिंदूरसोबत वागलेली आहे त्या गोष्टीमुळे मी सिंदूर दुखावली गेलेली आहे असं म्हणत अर्णव सुद्धा आता तिच्याकडे आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हा बोला सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर अगं ताईचं माहिती आहे ना तुला, तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी काही नाही म्हणत आहे त्याबद्दल, कारण मूड स्विंग होत असतात आणि आपल्याला, मला सांगा, एवढं सगळं आपण कलेनं घेतलेलं आहे ना, अजून थोडे दिवस, कारण त्या राकेशचा खरा चेहरा आपल्याला त्यांच्यासमोर आणायचा आहे, त्यामुळं अजून थोडे दिवस आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहेत असं इकडे ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की खरंच. अर्णव आता इकडे अंजलीच्या रूममध्ये आलाय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंजली मात्र आता अर्णवला जाब विचारत आहे. अर्णवला ती म्हणत आहे की हे क्लाउड किचनच्या मेंटेनन्सचे पैसे आपल्या अकाउंटमधून का जातात, काय अर्थ या सगळ्याचा. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरचं लग्न झालं आणि त्यानंतर मी सिंदूर आपल्याकडे आली, तेव्हापासून नम्रता मी हे सगळं सांभाळत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र समजून सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळी इकडे अर्णव म्हणत असतो की अगं असं काय करतेस तू, ताई तू अशी नव्हतीस. तेव्हा तो म्हणतो की काहीच गरज नाहीये या सगळ्या गोष्टी करायची. आणि त्याचसोबतच इकडे आता वल्लरीने एक प्लॅन केलाय, काही लोकांना सांगितलेलं आहे, भडकवलेलं आहे आणि क्लाउड किचनच्या बाबतीत खूप मोठा राडा झालेला आहे आणि तिने सांगितल्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि मग अर्णवला फोन येतो, कारण क्लाउड किचनच्या बिर्याणीमध्ये इथे सांगितलेलं असतं की झुरळ सापडलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता अंजली तर इथे जाब विचारते, तेवढ्यातच अर्णवला फोन येतो आणि हे सगळं काय झालंय. अर्णव मात्र ते सगळं पाहण्यासाठी निघालेला असतो. आणि मग मात्र आता अर्णव कशा पद्धतीने मदत करून ईश्वरीचं क्लाउड किचन पुन्हा चालू करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.